जय हरी विठ्ठल. थांबा, पुढचे 2 सेकंदही हा व्हिडिओ स्किप केला किंवा बंद केला तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या एका भयंकर आणि भीतीदायक संकटाला तुम्ही स्वतःहून आमंत्रण द्याल. नमस्कार माझ्या मिथुन राशींच्या सर्व भावा आणि बहिणींनो. येणाऱ्या या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल माऊली तुम्हा सर्वांचे रक्षण करो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर येत्या 7 दिवसात आणि आषाढी एकादशीच्या या काळात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एका अत्यंत भयंकर, हादरवून टाकणाऱ्या आणि तुमच्या संपूर्ण संसाराची राख रांगोळी करू शकणाऱ्या गुपित धोक्यापासून सावध करण्यासाठी बनवला आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर तुमच्या नशिबात येणारा हा काळ असा काही भयंकर घाव घालेल की आयुष्यभर पश्चाताप करूनही ते नुकसान भरून निघणार नाही. म्हणूनच माझी तुम्हाला हात जोडून शेवटची ताकीद आहे की हा व्हिडिओ आत्ताच बंद करण्याची चूक अजिबात करू नका. अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण पहा, कारण या व्हिडिओतील प्रत्येक इशारा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाचे आणि भविष्याचे रक्षण करणार आहे. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आषाढी एकादशीच्या या पवित्र पर्वावर विठ्ठल माऊलीच्या आशीर्वादासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता जय विठ्ठल माऊली असं नक्की लिहा, कारण केवळ पंढरीच्या पांडुरंगाचे नावच तुम्हाला या येणाऱ्या भयंकर संकटातून वाचू शकते. माझ्या मिथुन राशींच्या मित्रांनो, तुमच्या ग्रहांची चाल सध्या इतकी भयंकर आणि धोकादायक वळणावर आहे की येत्या 7 दिवसात एक अत्यंत वाईट घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत. तुमच्या पाठीमागे असा एक भयंकर कड शिजत आहे जो तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला आहे, ज्यांना स्वतःचे मानले, तेच लोक पाठीमागून चालवणारे अदृश्य सूत्रधार बनले आहेत. तुमच्या घरातील गुपिते आणि कमकुवत बाजूंचा वापर करून हेच कपटी वैरी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा अदृश्य सापळा रचत आहेत. तुमच्या प्रगतीवर जळणारे हे गुप्त शत्रू तुम्हाला कंगाल आणि पोरके करण्यासाठी रात्रीची झोप विसरून घातकेडा वाकत आहेत. जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर हेच लोक तुम्हाला रस्त्यावर आणून तुमचा तमाशा पाहतील. ज्या लोकांसोबत तुम्ही बसून हसता तेच लोक तुमच्या पाठीत असा भयंकर खंजीर खुपसणार आहेत की तुमचं महिनोमहिने रखडलेलं सरकारी काम, कोर्ट कचेरीची केस, जॉब किंवा प्रमोशन तर कायमच बुडेलच, पण समाजात तुमची भयंकर बदनामी होईल. एवढंच नाही तर एक असा फोन किंवा मेसेज येईल जो तुमचे पायाखालची जमीन सरकवेल. हा कॉल तुमचा काळजाचा ठोका चुकवेल आणि तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अथांग गर्दीत ढकलून देईल. तुमच्या पायाखालची जमीन सरकून तुम्हाला दिशाहीन करणारी ही अप्रिय बातमी तुमच्या डोक्यावर विजांचा कडकडाट करेल. पण लक्षात ठेवा, ही अदृश्य टांगती तलवार तुमच्या डोक्यावर लटकत असतानाच विठू माऊलीचा दैवी चमत्कार तुम्हाला वाचू शकतो. पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि पांडुरंगाचा उपाय केला तर हे भयंकर संकट टळेल आणि पाठीत खंजीर खुपसणारे ते दुष्ट लोक स्वतः तुमच्या पाया पडतील. तुमच्या नाशाचे मंगळसूत्र तोडणारे ते पापी हात स्वतःहून क्षेमेची भीक मागण्यासाठी तुमच्यासमोर झुकताना दिसतील. पण ही बातमी मिळताच विनाकारण उतावळेपणा दाखवून स्वतःचे स्मशान शांतता असलेले घर अशांत करू नका. पण ही बातमी मिळताच भलत्याच घाईत कोणतीही चूक करू नका. शांत रहा, अजिबात अहंकार दाखवू नका. ही गोष्ट चुकूनही कोणाला सांगू नका, कारण लोकांची वाईट आणि काळी नजर तुमच्या आयुष्याला कोळसा करू शकते. म्हणून शांत राहून सर्वात आधी विठ्ठल माऊलीचे आभार माना. दुसरी अत्यंत भीतीदायी गोष्ट म्हणजे तुमच्या पैशाबाबत आणि घरच्या बरकतीबाबत. येत्या 7 दिवसात तुमची भयंकर आर्थिक कोंडी होण्याचे आणि कष्टाचा पैसा कायमचा बुडण्याचे मोठे चिन्ह आहे. तुमच्या लक्ष्मीच्या पावलावर कुणाची तरी भयंकर विषारी नजर पडली असून तुमची वैभवशाली तिजोरी रिकामी करण्याचा हा काळा कट आहे. हाताला आलेला पैसा वाफेसारखा उडून जाईल आणि तुम्ही देणी फेडता फेडता पूर्णपणे कंगाल व्हाल. कोणाला दिलेली उधारी किंवा अडकलेला पगार तर बुडेलच, पण एखादी अशी भयंकर अडचण समोर येईल जिथे पैशाशिवाय तुमची नड अडकेल आणि तुम्हाला लोकांसमोर हात पसरण्याची वेळ येईल. तुमच्यावर भीक मागण्याची वेळ आणून पाहणारा हा भयंकर कर्जबाजारीपणाचा योग तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. परंतु जर तुम्ही आषाढी एकादशीच्या या काळात विठू माऊलीच्या छत्राखाली राहिलात तर हाच भयंकर काळ उलटून नशिबाचा महापूर येईल आणि अडकलेला सर्व पैसा अचानक तुमच्या हातात परत येईल. गुंतवणुकीची एक अशी सुवर्णमय वाट सापडेल ज्यामुळे तुमच्या दारिद्र्याचा महाकाळ कायमचा संपुष्टात येईल.
पण पैसे हातात आल्यावर उधळपट्टी किंवा गर्वाची चूक अजिबात करू नका. तुमच्या घरातील पैशांची माहिती कुणालाही देऊ नका, कारण तुमच्या जवळच्या माणसांची राक्षसी नजर तुमच्या लक्ष्मीवर पडली आहे. शांत राहून पांडुरंगाच्या चरणी लीन व्हा आणि त्यांचे आभार माना. तिसरी काळजाचा ठोका चुकणारी गोष्ट म्हणजे तुमच्या नात्यांमधील भयंकर दुरावा. तुमच्या घरात आणि नात्यात एक अशी सुप्त वाईट शक्ती किंवा करणी बाधा काम करत आहे, जी तुमची आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी किंवा प्रेमाचं नातं कायमचं तोडण्याच्या मार्गावर आहे. तुमच्या सुखी संसारात विषयाचा प्रयोग करून तुमचं नातं गोतं कायमची राग करण्याचा हा शैतानी खेळ सुरू आहे. लहान सहान कारणांवरून होणारे वाद विकोपाला जाऊन घटस्फोट किंवा कायमचे संबंध तुटण्यापर्यंत वेळ येऊ शकते. विशेषतः वैवाहिक आणि प्रेमसंबंधावर एक भयंकर स्मशानी दृष्ट लागली आहे, जी तुम्हाला आतून तीळ तीळ तुटायला लावेल. तुमचे हसते खेळते घर स्मशानात रूपांतरित करण्यासाठी ही दृष्ट शक्ती अहोरात्र प्रयत्न करत आहे. पण घाबरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहून जर तुम्ही माऊलींची श्रद्धा जपली तर दुरावलेली मनं पुन्हा एकत्र येतील आणि नात्यात पुन्हा पूर्वीसारखा गोडवा येईल. तुमच्या नात्यातील सर्व कडू विषाचा प्रपात संपून तिथे प्रेमाची गंगा पुन्हा एकदा झुळझुळ वाहू लागेल. पण हे नातं पुन्हा जोडले जात असताना जुने वाद उकरून भांडू नका. नात्यांचे लोकांसमोर प्रदर्शन करू नका, कारण लोकांचे भयंकर नजरदोष पुन्हा तुमचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करू शकतात. मनातल्या मनात माऊलीचे आभार माना. चौथी भयंकर सूचना म्हणजे तुमच्या प्रवासाबाबत आणि नवीन कामाबाबत. येत्या 7 दिवसात दूरच्या शहरातून, परदेशातून किंवा नोकरीच्या ठिकाणी असा एक धोका संभवतो जो तुम्हाला अचानक रस्त्यावर आणू शकतो. नवीन जॉबची ऑफर किंवा घर वाहन खरेदीच्या नादात तुमची अशी अथांग फसवणूक होऊ शकते की तुमच्या आयुष्यभराची पुंजी मातीमोल होईल. तुमच्या प्रवासाच्या मार्गात रक्तपाताचा आणि अपघाताचा धोका दडून बसला असून तुम्हाला अचानक अपंग करण्याचा हा दुर्दैवी योग आहे. म्हणूनच कोणतीही नवीन डील करताना किंवा प्रवास करताना अत्यंत सावध राहा. अति उत्साहात कोणताही कागदपत्र सही करू नका. तुमची एक लहानशी मूर्खपणाची सही तुम्हाला न्यायालयाकडे उंबरठे झिजवायला लावून तुरुंगाच्या दारापर्यंत पोहोचू शकते. जर तुम्ही शांत राहून माऊलींच्या स्मरणात राहिलात तर याच धोक्याचे रूपांतर एका सुवर्ण संधीत होईल आणि तुम्हाला घर किंवा वाहनांचा खरा लाभ मिळेल. ही बातमी कुणालाही सांगून ढोल बडवू नका, कारण जगाची नजर फार वाईट असते. सर्व काही विठू माऊलीवर सोडून डोळे मिटून त्यांचे आभार माना. 5वी आणि सर्वात भीतीदायी गोष्ट म्हणजे तुमची मानसिक स्थिती आणि नशीब. सततच्या अपयशामुळे आणि मानसिक त्रासामुळे तुमच्या मनात अत्यंत वाईट आणि आत्मघाती विचार येण्याची शक्यता आहे. तुमचे डोके फुटून जाईल इतका मानसिक तणाव वाढून तुम्हाला पिसाळलेल्या अवस्थेत ढकलण्याचा हा दुष्ट ग्रहांचा कट आहे. तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे आणि तुमचे नशीब कायमचे फुटले आहे. पण थांबा, हाच तो काळ आहे जिथे तुम्हाला खचून न जाता पांडुरंगाचा हात वज्रासारखा घट्ट पकडायचा आहे. जर तुम्ही हा संकट काळ पार पाडला तर तुमच्या आयुष्याला असं काही ऐतिहासिक महायुटर्न मिळेल की तुमचे हरवलेले सर्व काही 100 पटीने परत मिळेल आणि नशीब सोन्यासारखे उजळेल. तुमचे हे अद्भुत पुनरुज्जीवन पाहून तुमचे शत्रू थक्क आणि अवाक होऊन स्वतःचाच पाय आपटत बसतील. पण यश मिळाले म्हणून गर्वाने फुगून जाऊ नका. अहंकाराला जवळ येऊ देऊ नका. आपली आनंदाची बातमी कोणालाही सांगून स्वतःच्याच हाताने स्वतःचे वाटोळे आणि माती करून घेऊ नका. फक्त विठू माऊलीचे चरणी डोके टेकवा आणि भक्तिभावाने त्यांचे आभार माना. माझ्या प्रिय भावा आणि बहिणींनो, या आषाढी एकादशीच्या पर्वावर ग्रहांच्या संकटातून आणि वाईट नजरेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या राशी संबंधित खास प्रोडक्टची माहिती नक्की पहा आणि ते अभेद्य सुरक्षा कवच म्हणून वापरा. हा भयंकर काळ फक्त आणि फक्त आपल्या विठू माऊलीच्या आघात लिहिल्यानेच टळू शकतो. त्यांच्या एका आशीर्वादाने सर्व संकटे आणि दारिद्र्य मुळात सकट जळून भस्म होईल. हा व्हिडिओ अज्ञानाच्या अंधारात न ढकलत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे नशीब उजळणार हे निश्चित आहे. जय हरी विठ्ठल.